मी आणि माझे स्वामी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. श्रावण महिना 5 ऑगस्टपासून सुरू होत आहे. श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा महिना असतो. हा भगवान शिवशंकरांची उपासना करण्याचा महिना असतो. या महिन्यात मांसाहार वर्ज केला जातो. त्यामागे धार्मिक कारणं आहेतच, पण वैज्ञानिक कारणं पण आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया. त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भगवान शंकरांना समर्पित असणारा हा श्रावण महिना. श्रावण महिन्यामध्ये अनेक उपवास केले जातात. श्रावण महिना हा सण उत्सवासारखा असतो. बहुतेक बरेच सण हे या श्रावण महिन्यात येत असतात. उत्तर भारतात श्रावण महिना सुरू झाल्याने सर्व शिवमंदिरामध्ये गर्दी दिसत आहे. कावड यात्रा सुरू आहेत. कावड खांद्यावरून वाहून नेऊन नद्यांच्या पवित्र पाण्याने शिवशंकरांना अभिषेक केला जातो. 12 ज्योतिर्लिंगामध्ये पण अनेक प्रकारे भाविक भक्त हे दर्शनासाठी 12 ज्योतिर्लिंगाकडे जात असतात. श्रावणी सोमवारासह या महिन्यात अन्यही व्रतवैकल्य असतात. त्याचा फायदा होत असतो की जेणेकरून या श्रावण महिन्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने आपले नामस्मरण, आपले धार्मिक कृत्य वाढवणे महत्त्वाचे आहे. श्रावण महिन्यात तामसी भोजन करण्यास मनाई आहे. त्यात लसूण, कांदा, वांग, हिरव्या भाज्या यांचा समावेश होतो. या कठीण नियमांचं पालनही अनेकाकडून केलं जातं. काही जण श्रावणात दूध दही देखील खात नाहीत. म्हणजे अशा पद्धतीने दूध असेल, दही असेल तर ते वर्ज केलं जातं. आणि अशा प्रकारे माणसे हे भगवान शंकरांच्या उपासनेसाठी अशा प्रकारचे व्रत आणि उपवास हे करत असतात. अशा श्रावण महिन्यामध्ये साहजिकच मांसाहार वर्ज्य आहे असं धार्मिक संस्कृतीत म्हणलं जातं किंवा अनेक लोक त्यामध्ये म्हणतात. मग त्या पाठीमागचं नेमकं कारण काय असू शकतं की जेणेकरून या श्रावण महिन्यामध्ये आपण जो काय मांसाहार आहे, चिकन असेल, मटण असेल किंवा अन्य कोणताही मांसाहार असेल तर ते करू शकत नाही किंवा का नाही केला पाहिजे. त्यामागे वैज्ञानिक कारणं आहेत आणि काही धार्मिक पण कारणं आहेत. श्रावण महिना हा साहजिकच ऑगस्ट या महिन्यात येत असतो, जेणेकरून इंग्रजी वर्षातले ऑगस्ट हा महिना. या ऑगस्ट महिन्यामध्ये श्रावण हा महिना पावसाळ्यातच येतो. नुकताच ऋतू बदललेला असतो, त्यामुळे शरीरावर परिणाम होत असतात. या काळात आपली पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे आजारपण लगेच येत असतं. संसर्ग लगेच होत असतात. मांसाहारासारखा आहार आपल्या शरीराला पचवणं जड जाऊ शकतं. त्यामुळे अन्न हे आतड्यांमध्येच कुजू लागतं. त्यामुळे साहजिकच आपल्याला गंभीर विकार होऊ शकतात. यासाठी हेच महत्त्वाचं आहे की जेणेकरून पावसाळ्या महिन्यामध्ये जसं वातावरण बदलत असतं त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. आणि जर तुम्ही मांसाहार करत असाल तर साहजिकच ते अन्न जे जड असेल, मांसाहार हा पचवण्यासाठी खूपच जड असतो. कोणताही मांसाहार तुम्ही करत असाल तर ते पचवण्यासाठी तुम्हाला 42 तास परिणाम आपल्या शरीरावर होऊ नये. त्यामुळे ही कारणे म्हणजे आपल्या शास्त्रीय दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाची आहे की जेणेकरून आपल्या त्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. त्याशिवाय पावसाळ्यात अनेक जीवांचा प्रजननाचा अर्थात ब्रीडिंगचा काळ असतो. त्यामुळे त्यांच्या शरीरात या काळात अनेक हार्मोनल बदल होत असतात. या काळात मांसाहार करणं नुकसानदायक ठरू शकतं. त्यामुळे आरोग्याची मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे श्रावण महिन्यात सात्विक, सहज पचणारा आहार, आपण हलका आहार घेतला पाहिजे की जेणेकरून आपल्याला तो सहज पचेल. चांगल्या पद्धतीने आपण जे काय फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील त्याचा जास्तीत जास्त त्यामध्ये समावेश करा. आणि जे काय आरोग्याविषयी जे काय आपल्याला
वाईट काळ येणार आहे किंवा वाईट परिस्थिती निर्माण होऊ नये. त्यामुळे साहजिकच श्रावण महिन्यामध्ये जरी तुमची इच्छा नसेल तरी पण मांसाहार वर्ज करणे हे खूप आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. अशाच प्रकारे तुमच्या आरोग्याविषयी आपण व्हिडिओ घेऊनच आलेलो आहोत. त्या अगोदर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.